आमच्या विनंतीला मान दिला. आपलं जे पंचकर्म सेंटर संभाजीनगरमध्ये ओपन होते, याच्या ओपनिंगसाठी तुम्ही सर्वजण आलात, त्यामुळे आम्हा सर्वांकडनं तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी या स्टेजवर आमंत्रित करतोय तुमच्या जोरदार टाळ्यामध्ये पुन्हा आम्ही करतात. कारण आम्ही स्टेजवर इव्हेंट करतोय तर जोरदार टाळ्या मित्रांनो. विथ लाऊड म्युझिक. थोडा स्पेस द्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ऐकत असतो, बघत असतो, पण ते स्वतः संभाजीनगरला येऊन भेट कधी देतील आणि आपल्याला थोडंसं मार्गदर्शन कधी करतील. मी धन्यवाद करते छगन राठोड सरांना की त्यांच्यामुळे मी ॲक्च्युली सनेजमध्ये आले. आणि सनेजनी ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे पण मलाही खूप ग्रोथ दिलेला आहे ॲज अ डॉक्टर. ह्यासाठी मी खूप खूप आभार आहे सरांचे. आणि गेल्या 4.5 वर्षापासून मी सनेज सोबत आहे आता ॲज अ हेल्थ कन्सल्टंट. आज मला खूप खूप अभिमान वाटतोय की आपण आपल्या जे सर म्हटले पंचकर्म सिरीज जे सुरू केलेलं आहे त्याचा आज 3रा सिरीज जे आहे इथे संभाजीनगरमध्ये आपण स्टार्ट केलेला आहे. सातारा आणि अहिल्यानगरमध्ये खूप खूप छान आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे आणि इथे सुद्धा आपण तीच अपेक्षा करतो. पण पंचकर्म काय आहे हे कधी विचार केलाय का तुम्ही? म्हणजे पंचकर्म, पंच एवढंच तुम्हाला कळतं की पंच म्हणजे 5 कुठले तरी कर्म. ॲक्च्युली हे पंचकर्म हे म्हणजे साधारण माणसांना समजायला पाहिजे म्हणून ह्याला ॲक्च्युली पंचकर्म असं म्हटलं जातं, कारण हे 5 कर्म आहेत. ॲक्च्युली पंचकर्म म्हणजे शोधन कर्म. शोधन, घराचं जसं आपण शोधन करतो. मित्रांनो, माझं नाव अमोल पारख. मला काही लोक इथं नवीन गेस्ट असतील ज्यांनी अजून आपल्या सनेज परिवारावर आलेले नसतील, माहीत नसेल काय आहे सनेज परिवार, आणि काही जे सनेजशी कनेक्टेड असतील. तर मी प्रॉपर नगरवरूनच बिलॉंग करतो. आज जर बघितलं तर सनेज परिवाराबरोबर मागच्या कित्येक वर्षांपासून आज काम करतोय. काय आहे सनेज याच्यावरती थोडंसं मी बोलेल. मॅमने तर ऑलरेडी खूप सुंदर पद्धतीने आयुर्वेदाबद्दल समजून सांगितलं, पंचकर्माबद्दल समजून सांगितलं. पण सनेज काय आहे जे इथं नवीन लोक असतील त्यांच्यासाठी मी थोडं समजवण्याचा प्रयत्न करेन. सनेज जर बघितलं मित्रांनो तर सनेज एक डायरेक्ट सेलिंग प्लॅटफॉर्म आहे जो की बघितला तर मागच्या 9.5 वर्षापासून तब्बल आज इंडियामध्ये कार्यरत आहे. कंपनीचं हेड ऑफिस पुण्यामध्ये आहे. पुण्यामधनं कंपनी स्टार्टअप केलं होतं डायरेक्ट सेलिंग मॉडेलवरती, आणि कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ते साताऱ्यामध्ये आहे, आणि वेगळ्या आउटसोर्स मध्ये पण कंपनीचं जॉईंट व्हेंचरशिप मध्ये मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. जर बघितलं तर सनेजने लोकांपर्यंत आतापर्यंत भरपूर प्रोडक्ट पोहोचवलेत, लोकांना बरं करण्यासाठी लोकांना वेगळे अनुभव दिलेत, आणि त्याचा आतापर्यंत लोकांचा खूप चांगला प्रतिसाद सनेज परिवाराला मिळाला. तर आजचा सुंदर असा दिवस आज सगळ्यात भारी या गोष्टीचं वाटतंय. कारण मित्रांनो, संभाजीनगरमध्ये हॉस्पिटलच्या ओपनिंगला तर आम्ही आलोय, सगळे टॉप लीडर आलो, MD सर आले, पण मी स्वतः हॉस्पिटल फील्डमध्ये आज ICU इन्चार्ज म्हणून 8 वर्ष काम केलं. आणि पहिलं हॉस्पिटलचं ओपनिंग सातारला गेलो, दुसरं हॉस्पिटल ओपनिंग लास्ट 2 महिन्याखाली अहिल्यानगरला केलं, आणि आजचा सोहळा आपण संभाजीनगरमध्ये बघतोय. तर मित्रांनो, MD सरांना मला नक्कीच सांगायला प्राऊड वाटेल की मला स्वतःला फील होतंय मी आता मेडिकल फील्डमध्ये काम करते. कारण 8 वर्षामध्ये मी हॉस्पिटलमध्ये काय बघितलं, कारण ऑलरेडी अमोल सरांनी खूप काही गोष्टी कंपनीच्या कव्हर केलेल्या, पण हॉस्पिटलमध्ये मी 8 वर्ष काम करत असताना लोकांचे आजार बघितले,
लहान मुलं आजारी पडताना बघितले, बरेचसे यंग जनरेशन आजारी पडताना बघितलं, जे वयस्कर लोक आहेत तेही बघितले. पण 8 वर्षात मी ऑब्झर्वेशन जे केलं की एक काय होता की जेव्हा म्हातारे लोक जेव्हा वय झालं 80, 90, 100 क्रॉस झाले तर ते घरीच एक्सपायर व्हायचे. पण आणि त्यांचे अंत्यसंस्कार आपण घरीच केले, त्यांना हॉस्पिटलला न्यायची गरज नव्हती. पण आज एकही अशी व्यक्ती मला जाणवत नाही, 99% की जो व्यक्ती हॉस्पिटलमधूनच त्यांची डेड बॉडी घरी आणावी लागते. ह्याचं कारण काय? मी सनेजकडे वळण्याचं कारण इथला जो स्लोगन ऐकला, हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस, त्यांची 3 विजन क्लिअर केली होती. ते पहिलं विजन होतं युवा बेरोजगारी मुक्तता. आणि ज्या वेळेस हा शब्द कानावरती पडला आणि त्या दिवशी माझ्या डोळ्यापुढे माझी 2 मुलं उभी राहिली. येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतं युवा बेरोजगारांमध्ये माझी मुलं असू शकतात. त्यानंतर सरांनी दुसरं एक कारण सांगितलं, ते म्हणजे कोणतं? महिला सक्षमीकरण. माझं सुद्धा BSc झालेलं होतं आणि मी बघत होते माझ्यासारखे कितीतरी माझ्या मैत्रिणी आहेत, आजूबाजूच्या महिला आहेत की काही ना काहीतरी शोधताय पण भेटत नाहीये. होऊ शकतं महिला सक्षमीकरणाची ही खरी पहिली पायरी असू शकते. आणि तिसरं विजन होतं सरांचं, ते म्हणजे काय? आपली शेती विषमुक्त करणं. आणि विचार केला की जर शेती विषमुक्त नाही झाली तर येणाऱ्या पिढीसाठी आपण काय देऊन जाणार आहोत. सगळ्यात पहिले इथं मी बघतो की आपला प्रोग्राम ऑलरेडी 1 तास अमोल सर मला वाटतं लेट झालाय. आणि 1 तास लेट होऊन सुद्धा जी गर्दी, ज्या पद्धतीने तुम्ही उभे आहात ना, इथं परेशानच्या महिला आमच्या भगिनी खाली बसल्या, बसायला पण जागा नाही, मांडी लावून आपण बसलो. बरेचसे आमचे डिस्ट्रीब्युटर लीडर्स, आज तुमचं ही विश्वास, तुमचं हे प्रेम सनेजवरचं 2 पावलं अजून चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देतं आम्हाला. म्हणून हा विश्वास, हा प्रेम अतूट असंच राहू द्या. विचार करा, बसल्या ठिकाणी लिडरशिपनी ज्यावेळेस सनेजवरती विश्वास ठेवला ना, म्हणून आज सनेज नंबर 1 महाराष्ट्रामधली टॉप 1ला कंपनी गेलेली आहे. आणि हीच लिडरशिप, हीच एज्युकेशन सिस्टम, हीच नॉलेज आम्ही भारताचा एक काना कोपरा चप्पा आम्ही पुढच्या 2-3 वर्षामध्ये तुम्हाला दिसेल नकाशामध्ये की सनेजचा डॉट कुठं आहे. आज या प्रोग्राम मध्ये सांगायला आवडेल की जी सिस्टम आपण बिल्ड केली डॉक्टर अशोक परमार यांच्या विचाराला घेऊ, या विचाराशी एक संलग्न होऊन आणि कंपनी बांधणी केली मॅनेजमेंट आणि सगळ्यात चांगल्या विचाराने. विचार काय घेतला? सनेज ज्या दिवशी कंपनीला 2016 मध्ये आम्ही, मला वाटतं येणाऱ्या फरवरी महिन्यात अमोल सर आपण 10 वर्ष पूर्ण करतो. ROC रजिस्ट्रेशन ज्या दिवशी केलं होतं आपण, ROC रजिस्ट्रेशन करताना सनेज हा नाव त्या दिवशीच दिलं. आणि त्या सनेजच्या खाली एक टॅगलाईन दिली आपण, वी डू व्हॉट वी कमिट. याला खूप धाडस लागतं बरं का. कारण माझ्या कॅबिन मध्ये येऊन बसलो असतं, सर तुम्ही बोलला तसं वागला, पहिले हे लाईन पुसून काढा. पण आज 10 वर्षात सुद्धा कॅबिन मध्ये येऊन बोलण्याची कोणालाही गरज पडली नाही. थँक्यू. खऱ्या अर्थानं खूप प्राऊड वाटतंय. जेव्हा 5 वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो पुण्यात, अशीच गर्दी होती, उभं राहायला जागा नव्हती. आणि तिथून आल्यानंतर लोक म्हटले की संभाजीनगर मध्ये चालणार नाही, लोक विश्वास ठेवत नाही, अनेक कंपन्या आणल्या गेल्या. पण मला प्रॉडक्टचा विश्वास होता, कारण की ज्या संजय मॅडम बोलल्या तुमच्याशी, 11 वर्ष त्यांचे संधिवात आणि 90% सांधे लॉक होते. मला रोपडेकर हॉस्पिटलमध्ये 13 वर्षाचा अनुभव होता. माझी शुगर, माझ्या आईची शुगर, हे आम्हाला आमच्या प्रोडक्टवर विश्वास होता. बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक होत गेला, होणारच आहे. आणि आदरणीय व्यासपीठावर जेवढेही या ठिकाणी मार्गदर्शन लाभलेलं आहे, या सर्वांसाठी याचा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. त्यासोबत हे काही मंडप, हे काही नियोजन करून दिलं आणि एंटायर हा प्रोग्राम ज्याला खऱ्या अर्थानं शोभा तुमच्याशिवाय नाही येणार. तुम्ही सगळे कामं आज सर्वांना माहिती असं सुट्टी असतं, सण असतो, तरी पण हे सगळं ठेवून या हॉल पर्यंत आज सुई जरी पडली तरी आवाज येईल एवढा सांगतात येणं. सण म्हणजे ऐकलं, नॉलेज, तुमच्याकडे जी भूक, तुमच्यातली जी जिद्द चिकाटी दिसली, नॉलेज घेण्याची प्रवृत्ती दिसली. त्यामुळे मला वाटतं सर म्हणलं होते अर्धा पाऊण तासामध्ये, पण आज कळत पण नाही 1-2 तासापर्यंत तुम्ही या हॉल पर्यंत खेळून बसला. तुमच्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे.